जालन्यातील खरपुडीच्या कृषी विज्ञान केंद्रानं व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एकत्र आणलंय। या ग्रुपच्या माध्यमातून पिकांबाबत येणाऱ्या समस्यांवर मार्गदर्शन केलं जातं। जालना जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांना आता कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन कृषी अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन घेण्याची गरज राहिलेली नाही, कारण खरपुडीच्या कृषी विज्ञान केंद्रानं व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून शेकडो शेतकऱ्यांना एकत्र आणलंय। या ग्रुपच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांचे सारे प्रश्न आणि समस्या शेतातच सोडवले जातात। केवीके जालना नावाचा एक व्हॉट्सअप ग्रुप या ठिकाणी तयार करण्यात आला। प्रामुख्याने या ग्रुपमध्ये सर्व नामांकित असे शास्त्रज्ञ, नामांकित असे पॉलिसी मेकर्स, नामांकित असे जिल्हा स्तरावरचे आणि राज्य स्तरावरचे काही कृषी विभागाचे अधिकारी किंवा इतर विभागांचे अधिकारी आणि जालना जिल्हा, त्याचबरोबर जालना जिल्ह्याच्या बाहेरचे अनेक जिल्ह्यातले शेतकरी सुद्धा त्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत। हा ग्रुप केवळ जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांपुरता मर्यादित नाही, तर राज्यातील विविध जिल्ह्यातील अनेक प्रगतिशील शेतकऱ्यांनाही या ग्रुपमध्ये सहभागी करण्यात आले। फोटो, व्हिडिओच्या माध्यमातून माहितीचं आदान-प्रदान सहज आणि सोप्या पद्धतीने होऊ लागलाय। शिवाय समस्या गंभीर असल्यास कृषी अधिकारी तातडीने शेतकऱ्यांना भेट देऊन मार्गदर्शन करतात। केवीके कृषी विभाग, मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि ICRच्या जवळपासच्या सगळ्या इन्स्टिट्यूट म्हणजे भारतभराच्या, तर ह्या त्याच्यामध्ये जॉईंट असल्यामुळे आम्हाला कुठल्याही पिकातली कुठलीही समस्या जर आली तर ती लगेच सोडवल्या जाते। हुमणीचा अटॅक, वळवाचा पाऊस पडला, भुंगे बाहेरून गेले, हुमणीचा अटॅक फार मोठ्या प्रमाणात गावपातळीवर दिसला। जवळजवळ 150-200 एकर ऊसाचं क्षेत्र नाहीसं झालं। तसं मी एक फोटो काढून व्हॉट्सअप ग्रुपवर टाकला केवीकेच्या। तात्काळ मला त्याचं एक 10-5 मिनिटांमध्येच सोनवणे सरांचा फोन आला, मिटकरी सरांचा, आणि त्यांची दुसऱ्या दिवशी माझ्या गावाला व्हिजिट झाली। आधुनिक तंत्रज्ञानाचा विधायक कामासाठी कसा वापर करता येईल हे खरपुडीच्या कृषी विज्ञान केंद्रानं उत्तम प्रकारे साधलंय। शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी त्यांनी अवलंबलेला व्हॉट्सअपचा वापर राज्यातील इतर कृषी विज्ञान केंद्रांनीही करायलाच हवा। नितेश महाजन, झी मीडिया, जालना। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।